नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। मी पुन्हा एकदा घेऊन आलेले आहे MPSC तलाठी भरती गट क 2026। आता MPSC पॅटर्ननुसार मागील परीक्षेत आलेले प्रश्न आणि ती संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण स्पष्टीकरणासह पाहणार आहोत। आता या प्रश्नपत्रिकेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न आहेत, कोणत्या घटकावरती आहेत, तर भारतीय राज्यव्यवस्था, इतिहास, महाराष्ट्र भूगोल, भारताचा भूगोल, अर्थशास्त्र आणि विज्ञान या सर्व टॉपिकवरती महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। खालील विधानांचा विचार करा। विधान पहिलं काय आहे? राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे। आणि विधान दुसरं, राज्यसभेतील 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात। कोणतं विधान बरोबर आहे आणि कोणतं चुकीचं आहे? विधाने नीट वाचायची आहेत। कोणतं आहे बरोबर? ऑप्शन सी, अ आणि ब दोन्ही बरोबर, म्हणजे विधान पहिलं आणि विधान दुसरं हे दोन्ही विधाने बरोबर आहेत। आता याच्यावरून थोडक्यात आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। थोडक्यात IMP पॉईंट म्हटले तरी चालतील, महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत। अनुच्छेद 83 नुसार राज्यसभा हे काय आहे? कायमस्वरूपी सभागृह आहे। आणि राज्यसभा कधीही विसर्जित म्हणजे डिझॉल्व्ह होत नाही। लक्षात ठेवायचं आहे, राज्यसभा कधीही डिझॉल्व्ह होत नाही। दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात। 1/3 सदस्य निवृत्त होतात। प्रत्येक सदस्यांचा कार्यकाळ हा किती असतो? 6 वर्षांचा असतो। राज्यसभेची कमाल सदस्य संख्या 250 असून त्यापैकी 238 सदस्य राज्ये व केंद्रशासित प्रदेशातून निवडले जातात आणि उर्वरित 12 सदस्य राष्ट्रपती नामनिर्देशित करतात। महत्त्वाचा पॉईंट पहा एक्झामच्या दृष्टीने। लोकसभा 5 वर्षांची असते आणि ती विसर्जित होते। राज्यसभा विसर्जित होते का? नाही। बघा, गोंधळ करून घेऊ नका। राज्यसभा विसर्जित होत नाही, डिझॉल्व्ह होत नाही आणि लोकसभा विसर्जित होते। राज्यसभा ही कशी असते? कायमस्वरूपी असते आणि 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होत असतात। त्यामुळे याचं बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन सी हे याचं बरोबर उत्तर असेल। खालीलपैकी योग्य जोडी ओळखा। योग्य विचारलेला आहे, योग्य अयोग्य। योग्य जोडी ओळखायची आहे। कोणती आहे? कोयना अभयारण्य सातारा, ताडोबा राष्ट्रीय उद्यान नाशिक, नवेगाव राष्ट्रीय उद्यान पुणे, ऑप्शन डी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान नागपूर। बरोबर उत्तर काय आहे याचं? ऑप्शन ए कोयना अभयारण्य सातारा। बघा महत्त्वाचे मुद्दे। कोयना वन्यजीव अभयारण्य सातारा जिल्ह्यात असून युनेस्को वेस्टर्न घाटचा भाग आहे। कुठे आहे? कोयना वन्यजीव अभयारण्य कुठे आहे? सातारा जिल्ह्यात असून युनेस्को वेस्टर्न घाटचा भाग आहे। ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात आहे। नाशिक जिल्ह्यात आहे का ताडोबा राष्ट्रीय उद्यान? नाही, तर ते कुठे आहे? चंद्रपूर जिल्ह्यात आहे। नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यात आहे, पुणे जिल्ह्यात नाही, गोंदिया जिल्ह्यात आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई म्हणजे बोरिवली येथे आहे। आणि महाराष्ट्रात 6 राष्ट्रीय उद्यान आणि अनेक अभयारण्य आहेत। महत्त्वाचा पुढचा पॉईंट पहा काय आहे? ताडोबा चंद्रपूर, नवेगाव गोंदिया, संजय गांधी मुंबई, कोयना सातारा हे असं महत्त्वाचं आहे आणि असं ते लक्षात ठेवायचं आहे। त्यामुळे याचं बरोबर उत्तर काय आहे या प्रश्नाचं? ऑप्शन ए याचं बरोबर उत्तर आहे। खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रक्त गोठण्यास म्हणजे ब्लड क्लॉटिंग विलंब होतो? रक्त गोठण्यास विलंब होतो कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे? काय आहे याचं उत्तर? बरोबर विटॅमिन के, ऑप्शन सी याचं बरोबर उत्तर असेल। विटॅमिन के रक्त गोठण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रोथ्रॉम्बिन निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावते। विटॅमिन के ची कमतरता असल्यास रक्तस्राव जास्त होणे किंवा रक्त गोठण्यास विलंब होऊ शकतो। नवजात बालकांना जन्मानंतर अनेकदा विटॅमिन के चे इंजेक्शन दिले जाते। विटॅमिन के हे फॅट सोल्युबल विटॅमिन आहे आणि फॅट सोल्युबल विटॅमिन्स अजून कोणती आहेत? विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई आणि विटॅमिन के। एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा पॉईंट आहे विटॅमिन ए। विटॅमिन ए ची कमतरता असेल तर नाईट ब्लाइंडनेसची कमतरता आपल्याला भासू शकते। विटॅमिन डी रिकेट्स, विटॅमिन ई अँटीऑक्सिडंट, विटॅमिन के ब्लड क्लॉटिंग। त्यामुळे याचं बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन सी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल। पुढील प्रश्न, खालील विधानांचा विचार करा। योग्य विधान आणि अयोग्य विधान ओळखायचं आहे। विधान पहिलं, भारतातील नोटा जारी करण्याचा अधिकार भारतीय रिझर्व्ह बँकेकडे आहे।
भारतातील नोटा जारी करण्याचा अधिकार भारतीय रिझर्व्ह बँकेकडे आहे. विधान दुसरं, ₹1 ची नोट भारतीय रिझर्व्ह बँक जारी करते. ₹1 ची नोट कोण जारी करते? भारतीय रिझर्व्ह बँक जारी करते. हे 2 विधानं दिलेली आहेत. आता यातील विधानांचा विचार करून उत्तर सांगायचं आहे. काय आहे याचं बरोबर उत्तर? ऑप्शन बी, अ बरोबर आणि ब चूक. अ बरोबर आणि ब चूक हे याचं बरोबर उत्तर आहे. थोडक्यात महत्त्वाची माहिती पाहूया. भारतीय रिझर्व्ह बँक RBI ही ₹2 आणि त्यावरील सर्व नोटा जारी करते. महत्त्वाचं आहे. ₹1 ची नोट ही भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाद्वारे जारी केली जाते. ₹1 च्या नोटेवरती वित्त सचिवांची स्वाक्षरी असते. महत्त्वाचं आहे. इतर सर्व नोटांवर RBI गव्हर्नरची स्वाक्षरी असते. भारतात नाणी जारी करण्याचा अधिकार भारत सरकारकडे आहे. आणि एक्झामच्या दृष्टीने IMP पॉईंट बघा. ₹1 ची नोट फायनान्स मिनिस्ट्री, ₹2 व त्यापुढील नोटा RBI आणि कॉइन्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी याचं करेक्ट उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूया. खालील विधानांचा विचार करा. बघा, अशा प्रकारचे प्रश्न अनेक वेळा परीक्षेत विचारले जातात. त्यामुळे हे खूप महत्त्वाचे आहेत प्रश्न. सर्वांनी प्रश्न वाचा आणि उत्तर कमेंट करा. पहिलं विधान काय आहे? भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचा अहवाल लोकसभेत राष्ट्रपती सादर करतात. सार्वजनिक लेखा समिती CAG च्या अहवालांचे परीक्षण करते. तर कोणतं विधान बरोबर आहे? कोणतं चुकीचं आहे? बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन ए, अ आणि ब दोन्ही बरोबर, म्हणजे दोन्हीही विधाने बरोबर आहेत. थोडक्यात माहिती बघा. अनुच्छेद 151 नुसार CAG चे अहवाल राष्ट्रपतींकडे सादर केले जातात आणि ते संसदेत मांडले जातात. पब्लिक अकाउंट कमिटी PSC CAG च्या अहवालांचे परीक्षण करते. PSC ही संसदीय वित्तीय समिती आहे. PSC मध्ये 22 सदस्य असतात. त्यातील 15 हे लोकसभेचे असतात आणि 7 राज्यसभेचे सदस्य असतात. एक्झामचे पॉईंट पहा, महत्त्वाचे आहेत. कसं लक्षात ठेवायचं? CAG ऑडिट, PSC ऑडिट रिपोर्ट एक्झामिनेशन आणि इस्टिमेट्स कमिटी अंदाजपत्रक, असं लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, हा प्रश्न काय आहे? खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही म्हटलेला आहे? कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही आहे? ऑप्शन ए प्राणहिता, बी इंद्रावती, सी मंजिरा आणि डी घोड. काय आहे याचं बरोबर उत्तर? ऑप्शन डी, घोड ही गोदावरीची उपनदी नाही. घोड ही भीमा नदीची उपनदी आहे. कोणाची आहे तर ही भीमा नदीची उपनदी आहे. प्राणहिता ही वर्धा व वैनगंगा यांच्या संगमातून तयार होऊन गोदावरीला मिळते. प्राणहिता ही वर्धा आणि वैनगंगा यांच्या संगमातून तयार होऊन गोदावरी नदीला मिळते. इंद्रावती ही काय आहे? गोदावरीची सर्वात मोठ्या उपनद्यांपैकी एक आहे इंद्रावती. मंजिरा ही कर्नाटक तेलंगणा मार्गे गोदावरीला मिळते. मंजिरा ही कर्नाटक तेलंगणा मार्गे पुढे गोदावरीला मिळते. आता भीमा नदी, घोड, नीरा, मुळा, मिठा ह्या काय आहेत? तिच्या उपनद्या आहेत भीमा नदीच्या. तसेच गोदावरी नदीच्या कोणत्या उपनद्या आहेत? प्राणहिता, इंद्रावती आणि मंजिरा ह्या गोदावरीच्या उपनद्या आहेत. आता खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? अयोग्य जोडी विचारलेली आहे. कोणती आहे अयोग्य जोडी? अयोग्य जोडी बघा, उत्तर सर्वांनी कमेंट करायचे आहेत कोणाला येत असतील तरी. ऑप्शन डी हे याचं बरोबर उत्तर आहे. क्रिप्स मिशन 1940. क्रिप्स मिशन भारतात 1942 मध्ये आले. याचे नेतृत्व सर स्टॅफर्ड क्रिप्स यांनी केले. चौरी चौरा घटना 1922 नंतर गांधीजींनी असहकार आंदोलन स्थगित केले. सायमन आयोग म्हणजे 1928 मध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता. आणि गांधी आयर्विंग करार 1931 नंतर गांधीजींनी दुसऱ्या गोलमेज परिषदेला सुरुवात केलेली होती. बघा, पुढचा प्रश्न पाहूया. मानवी शरीरातील खालीलपैकी कोणत्या रक्तपेशींना केंद्रक नसते? म्हणजेच न्यूक्लियस नसतो. कोणत्या रक्तपेशींना न्यूक्लियस नसतो? श्वेत रक्तपेशी, ऑप्शन बी रक्तबिंबिका, ऑप्शन सी लाल रक्तपेशी, ऑप्शन डी सर्वांनाच केंद्रक असते. महत्त्वाचा आहे प्रश्न. बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन सी RBCs लाल रक्तपेशी. महत्त्वाचे पॉईंट पाहूया. प्रौढ मानवाच्या लाल रक्तपेशींमध्ये RBC केंद्रक
नसते, म्हणजे न्यूक्लियस नसतो, त्यामुळे हिमोग्लोबिनसाठी अधिक जागा उपलब्ध होते. आरबीसीचे आयुष्य सुमारे 120 दिवस असते. आरबीसीची निर्मिती अस्थिमज्जेत म्हणजेच बोन मॅरोमध्ये होते. जुन्या आरबीसीचे विघटन मुख्यतः प्लीहा म्हणजे स्प्लीनमध्ये होते. आता एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे पॉईंट कसे लक्षात ठेवायचे? आरबीसीजमध्ये न्यूक्लियस नाही, म्हणजे लाल रक्तपेशींमध्ये केंद्रक नसतो. WC म्हणजे व्हाईट ब्लड सेलमध्ये न्यूक्लियस असतो आणि प्लेटलेट्समध्ये पेशींचे तुकडे असतात, म्हणजे रक्तबिंबिकामध्ये काय असतात? पेशींचे तुकडे असतात. पांढऱ्या रक्तपेशींमध्ये न्यूक्लियस असतो आणि लाल रक्तपेशींमध्ये न्यूक्लियस नसतो, असं लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. बघा पुढचा प्रश्न, खालील विधानांचा विचार करा. विधान पहिलं काय आहे? वैधानिक तरलता प्रमाण अंतर्गत बँकांना त्यांच्या ठेवींचा भाग स्वतःकडे तरल मालमत्तेच्या स्वरूपात ठेवावा लागतो. आणि विधान दुसरं, SLR ची रक्कम भारतीय रिझर्व्ह बँकेकडे ठेवावी लागते. बरोबर विधान कोणतं आहे आणि चुकीचं कोणतं आहे? काय आहे याचं उत्तर सर्वांनी सांगायचं आहे कमेंटमध्ये. ऑप्शन बी याचं बरोबर उत्तर आहे. विधान अ बरोबर आणि ब चूक. बघा महत्त्वाचे मुद्दे. SLR अंतर्गत बँका ठेवींचा काही भाग स्वतःकडे रोख, सोने किंवा मजूर रोख्यांच्या स्वरूपात ठेवतात. CRR मात्र RBI कडे रोख स्वरूपात ठेवावा लागतो. SLR चा उद्देश बँकांची तरलता व आर्थिक स्थैर्य राखणे हा आहे. SLR मध्ये वाढ झाल्यास कर्ज वितरणाची क्षमता कमी होऊ शकते. पुढील प्रश्न, खालील विधानांचा विचार करा. विधान पहिलं काय आहे? भारताचा निवडणूक आयोग हा घटनात्मक आयोग आहे. विधान दुसरं, भारताच्या निवडणूक आयोगाचा उल्लेख भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 324 मध्ये होतो. बरोबर विधान ओळखायचं आहे आणि चुकीचं विधान ओळखायचं आहे. याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए. अ आणि ब दोन्हीही विधाने बरोबर आहेत. अनुच्छेद 324 अंतर्गत भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. निवडणूक आयोग हा घटनात्मक आहे. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद तसेच राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकांचे नियंत्रण व देखरेख आयोग करते. मुख्य निवडणूक आयुक्त व इतर निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती करतात. अनुच्छेद 324 इलेक्शन कमिशन, अनुच्छेद 280 फायनान्स कमिशन आणि अनुच्छेद 148 CAG महत्त्वाचं आहे, सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? अयोग्य जोडी विचारलेली आहे. चुकीची जोडी ओळखा सर्वांनी, उत्तर कमेंट करा. कोणती आहे? ऑप्शन डी गंगापूर धरण, तापी नदी ही अयोग्य जोडी आहे. महत्त्वाचे पॉइंट, गंगापूर धरण हे गोदावरी नदीवर नाशिक जिल्ह्यात आहे. तापी नदीवरती आहे का? नाही, गोदावरी नदीवरती नाशिक जिल्ह्यात आहे. उजनी धरण भीमा नदीवरती असून सोलापूर जिल्ह्यासाठी ते महत्त्वाचे आहे. कोयना धरण हे कुठे आहे? कृष्णा नदीवर असून महाराष्ट्रातील प्रमुख जलविद्युत प्रकल्प आहे. आणि जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवरती असून त्याचा जलाशय नाथसागर म्हणून ओळखला जातो. महत्त्वाच्या आहेत नद्या, त्यांचे म्हणजे धरण कोणते आहेत हे महत्त्वाचं आहे एक्झामच्या दृष्टीने. गंगापूर, गोदावरी, हातनूर, तापी, उजनी धरण, भीमा नदी, कोयना, कृष्णा असं लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? चुकीची जोडी कोणती आहे? काय असेल याचं उत्तर? ऑप्शन डी दिल्ली करार 1928 हे याचं बरोबर उत्तर असेल. महत्त्वाचे पॉइंट पाहूया. दिल्ली करार हा 1952 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू आणि शेख अब्दुल्ला यांच्यात झाला. पुणे करार 1932 ला महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात झाला होता. नंतर लखनौ करार हा 1916 मध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात झाला होता. गांधी आयर्विंग करार 1931 नंतर गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेत सहभागी झाले होते. हे बरोबर आहेत आणि हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया.
खालीलपैकी कोणता संप्रेरक रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण कमी करण्यास मदत करतो? खालीलपैकी कोणता संप्रेरक रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण कमी करण्यास मदत करतो? पॅराथॉर्मोन, कॅल्सिटोनिन, इन्सुलिन आणि ॲड्रेनालिन. काय असेल याचं उत्तर बरोबर? ऑप्शन बी कॅल्सिटोनिन हे याचं बरोबर उत्तर असेल. कॅल्सिटोनिन हा संप्रेरक थायरॉइड ग्रंथीतून स्रवतो आणि तो रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण कमी करण्यास मदत करतो. पॅराथॉर्मोन म्हणजे PTH हा रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण वाढवतो आणि हाडे व दातांच्या आरोग्यासाठी कॅल्शियमचे संतुलन अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन बी हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न पाहूया. खालील विधानांचा विचार करा. विधान पहिलं, राष्ट्रीय उत्पन्नाची गणना भारतात राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय करते. आणि विधान दुसरं पहा, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय हे सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते. काय आहे बरोबर उत्तर? काय आहे याचं? ऑप्शन ए विधान अ आणि विधान ब दोन्हीही विधाने बरोबर आहेत. बघा महत्त्वाचे पॉईंट. भारताचे राष्ट्रीय उत्पन्न नॅशनल इन्कम मोजण्याचे कार्य हे नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस म्हणजेच NSO करते. कोण करते? NSO नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस. NSO हे मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन अंतर्गत कार्य करते. NSO हे MOSPI च्या अंतर्गत कार्य करते. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत वापरल्या जातात. GDP, GNP, NDP आणि NNP या संकल्पना राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन ए हे याचं बरोबर उत्तर आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि आपल्या PM एक्झाम स्टडी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.